बघा रात्रीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रिझल्ट सांगेल की ब्लाऊजचे व्हिडिओ का टाकायचे. तर कारण आता आमच्या वहिनीचंच उदाहरण घेते मी. त्यांनी लग्नाच्या आधी काहीच शिकल्या नाही तर त्यांना वाटायचं की बघू लग्न झाल्याच्या नंतर पण माणसाला वाटत नाही की माझ्यावर असे म्हणजे ब्लाऊज शिवायची पाळी येईल कधी. कारण आता शिलाई एवढी महाग झाली ना की असं प्रत्येकाला वाटतं की स्वतःचे तरी ब्लाऊज शिवावे. आणि त्यांनी खूप दिवसापासून विचार करत होते, मला खूप दिवसापासून सांगत होते की ताई ब्लाऊजचे व्हिडिओ टाका. पण मी काही एवढं सिरियसली घेतलं नाही, कारण मला त्याच्यातला काय म्हणजे मला टाकायला नको वाटतं, त्याच्यामुळे मी काही टाकले नाही. ह्यांच्या पण मैत्रिणी 2-4 जणांनी माझे व्हिडिओ ह्यांच्याकडून मागवले होते की ब्लाऊजचे व्हिडिओ मला पाठवा म्हणून, कसे आहेत काय. तर मी एकच माप टाकलं होतं, तर ते एकच मापावून कोणालाच काही समजत नव्हतं. आणि आता फक्त ह्यांना पूर्ण माप येते, फक्त बाहीचं माप येत नाही. एका बाहीच्या मापासाठी आज 8 दिवस झालं कंप्लीट ब्लाऊज ठेवलं आहे. तसंच बरं ठेवलं आहे. मी जाताना एक ब्लाऊज कट करून दिलं तर मागे आले तेव्हा, तर मी मटका गळा काढला होता. आता मला पण आठवत नाही मी कोणता गळा काढला होता, पण ह्यांना वाटतं की मी मटका गळा काढला आहे. अजून बघितलं नाही मी. आम्ही आता बाहेर येऊन बसलो ब्लाऊज कट करण्यासाठी, मला तुमच्यासोबत शेअर करू. तर मग तेव्हा माझ्या डोक्यात आलं, म्हणलं एखाद्या बायकांना माप शिवायला येते स्वतःचं, आणि स्वतःचं शिवायला पण त्यांना आवडतं, म्हणजे शिलाई वाचते म्हणून. बायका आहेत असं म्हणजे निम्म येते आणि निम्म येत नाही. माझे छोटे छोटे व्हिडिओ बघून त्यांना जर फायदा होत असला तर मग चांगलीच गोष्ट आहे. त्याच्यामुळे मग मी विचार केला की ह्यांना जशी गरज पडली माझी, तर तशी दुसऱ्या पण बऱ्याच बायकांना गरज पडत असेल, आणि घरातले व्हिडिओ बघून त्यांना काहीच उपयोग नाही. म्हणून विचार केला आपल्या अंगात जी कला आहे तर ती जर दाखवली तर आपल्याबरोबर त्यांचा पण फायदा होईल. आणि असं म्हणतात की आपलं म्हणजे आपल्यापाशी जे आहे ते जर आपण लोकांना दिलं तर आपली पण ज्ञान वाढतं थोडंसं. त्याच्यामुळे म्हणलं चला आता ब्लाऊजचे व्हिडिओ टाकायचे ती. तर वहिनी बोर होऊन बसली आता. बोर झाल्यात आता, तिला वेळ झाला मी बोलायला लागले म्हणून. तर चला मग आता बघू आपण. आधी उंची 14. तर हे ब्लाऊज मी मागे आलते ना तर तेव्हा कट करून दिलं होतं. तर आता हे बाहेर तुम्ही कट केलं का स्वतः? हे स्वतः कट केलं का बाहेर? वर बाजूला मला बाहेर बघू द्या. कितीच्या बाहेर ती? 7ला बी कमी आहे की? 6:45ची बाई आहे. असं 8. बरोबर बाई, बरोबर आहे की? हे कशी ब्लाऊज एवढाच फोल्ड करायचा जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा. हे बाकीचं तसाच ठेवून द्यायचा. त्याच्यात नंतर आपल्याला बाह्या क्रॉस पट्ट्या गळ्याच्या पट्ट्या काढायला कपडा लागतो. त्याच्यामुळे आपल्याला फक्त 10 इंचाची रुंदी घ्यायची. 10 इंचाचा फक्त कपडा घ्यायचा फोल्ड करून. तर हे पेपरचं माप टाकले याच्यावर टाकून द्यायचं असं बरोबर. बऱ्याच जणाला हे समजत नाही, डायरेक्ट दोरी टाकून मग त्याच्यावर माप टाकतात. पण त्याच्यामध्ये बाकीचे तुकडे म्हणजे गळ्याच्या पट्टी, काच बटनची पट्टी, या बाकीचे काहीच निघत नाही त्याच्यामध्ये. असं जर टाकलं ना मग सगळं निघतं ब्लाऊजमध्ये. म्हणून जेवढं पाहिजे तेवढाच कपडा फोल्ड करायचा. म्हणजे आपली रुंदी तेवढाच कट्टाकट्टी आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच. आता बघा इथे 10 इंचाचा आहे आपला ही पेपरची रुंदी, तर बरोबर 10 इंचाचाच कपडा घ्यायचा, जास्त घ्यायचा नाही. पेन छान आहे, राहू द्यायचं का? बोलते पण छान दिसतंय हा बिगळा. नाही वाटत छोटे मला लई कन्फ्युजन होते. कपड्यात वाढवाडी करायची गरज आहे. तसंच अस्तरला वाढवायचं. अस्तरला आता ही जसं आहे तसंच कट करायचं. झाला आता साईडचा भाग निघाला, हा मधला भाग निघाला, इथं कटोरी निघाला. आता इथं एवढा कपडा राहिला 1.5 इंचाचा, तर याच्यामध्ये पाठीची पट्टी निघते. म्हणजे आपलं निम्म तर सगळं एका भागातच निघलं. तर याच्यामध्ये आता क्रॉस पट्टी, गळ्याच्या पट्ट्या, काच बटन पट्ट्या, बाह्या हे सगळं निघतं याच्यामध्ये. आता हे कट करून घेऊ आपण. आता हे असंच इथं पण असं म्हणजे रेग मारून घ्यायची, म्हणजे एवढी पट्टी पाठीच्या लक्षात झाली असं. आता आलं का लक्षात त्यांच्या? दुसऱ्या वेळेस अस्तर बी कट करायचं, असंच करायचं. अस्तर ब्लाऊज जास्त घ्यायचं सगळं, म्हणजे ब्लाऊजचा जो पण काय भाग होता सगळं काढून घेतलाय. आता हा आहे राहिला आपला अर्धा ब्लाऊज पीस. ह्याच्यामध्ये ना डबलच्या बाह्या काढायच्या, जेणे की हातशिलाई नाही ह्याच्यामध्ये. हातशिलाई जर असली ना नंतर जरी उसवली ना तर पूर्ण ब्लाऊज खराब दिसतं. त्याच्यामुळे डबलची बाही काढायची. आणि आपलं पण काम सोपं होतं डबलची बाही काढली ना. हातशिलाई पण वाचते, गिराईक पण खुश होतं कस्टमर आपलं. त्याच्यामध्ये 4 ते 5 इंचाची बाही असली तर डबलची बाही करता येते. त्याच्यापेक्षा जर जास्त असली तर मग नाही करता येत. तर ही बाह्या छोट्याच आहेत, त्याच्यामुळे मी करते. पण डायरेक्ट मी ब्लाऊज माप टाकणार आहे, तर तेच आता तुम्ही बघा. वहिनीला आपण बघायचं होतं खूप दिवसातून डायरेक्ट माप कसं टाकायचं. आणि आता बघा तुम्ही पण, हो का तुम्हाला सांगते आता मी. आता हे तुम्हाला तुमचं लागतंय म्हणून. तर आता हो का इथून बघायचं, हो का ही खालची बाजू बरोबर यायला लागली, इथं थोडं बाहेर यायला लागलं, इथं म्हणजे कमी पडायला लागलंय.
तुमचा काकातला भाग जो आहे कमी पडायला लागेल. तर आता त्याच्यासाठी काय करायचं, हे बघा, थोडं 2 इंच कमी घ्यायचं हं, जेणेकरून तुम्हाला लावताना ना परेशानी येणार नाही. पण तुकडे जोडावे लागतात आता इथं. आता बघा, ही बरोबर घेतले ही बाई तुमची. थोडं जास्त ठेवायचं कारण शिवण्यामध्ये वगैरे जाते. पिन बघा इथे थोडं जास्त घेतले. शिवण्यात जाते. शिवताना पण ही बाह्या मोजून घ्यायच्या आधी. आणि आता ही तुमचं इथं शिवण आहे तर इथून अशी खून करायची आणि इथून एवढी खून करायची. राहिले कपडा कट करून टाकायचं. थोडं लक्षात ठेवायचं शिवताना. नाहीतर मी कट करून दिले म्हणून तुम्ही तसं शिवून बाहेर लांब होते का. आणि आता बघा इथं पण बघा जिथून आहे का, आता इथं मी शिवलेला मार्क आहे. इथं थोडं घ्यायचं इथं वरी म्हणजे जाते कट करण्यामध्ये. आता इथं एक मारून घ्यायचे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इथं 2 बोटाचा कपडा लावायचा. हे डायरेक्ट घ्यायला लागले पेपरवर, पुन्हा सांगेल तुम्हाला पेपरवर डायरेक्ट. आणि आता इथून 1 इंचाचा कपडा सोडायचा इथून तुम्हाला लावण्यामध्ये इथं. आणि इथून आता हा खालचा 1 इंचाचा भाग फुलगट भाग घ्यायचा म्हणजे मच्छी आकार. ही झाली आपली बाही तयार. जास्त फिटिंग राहिलेली बरं. कधी पण फिटिंग जर कमी झाली तर नंतर मग एखाद्या वेळेस आपली तब्येत कमी होती का जास्त होती काहीच माहिती नसतं. मग ब्लाऊज काही लगे हे फाटणार नाही तुमचं साडीवरचं ब्लाऊज आहे. त्याच्यामुळे मग जास्तीच्या माया ठेवलेलं बरोबर कधी पण. खून करून घ्यायची. आणि ही जे खून केलेलं आहे ना ही बरोबर इथं खांद्यावर यायला पाहिजे. ती खून केलेली. हां आणि आता असं मी जरी केलं तर तुमच्या लक्षात येते इकडून तुकडे जोडायचे नाही. दुहेरीच कपडे जोडायचे ते काढतील घातले तुकडे. आता हा जो भाग आहे तो गोट मारायची गरज नाही म्हणून हा हुक पट्टीला काय म्हणते त्याला, हा हुक पट्टीला ही काढून घ्यायची 1 इंचाची पट्टी. ही हुक पट्टीला एवढी बसवली तुम्हाला. ही हुक पट्टी झाली. बसवेल तुला तेवढा 4 पदरी घ्यावं लागेल ना. ठीक आहे 2च पदरी. ही एकाच झाला. एकाच झाला. ही आता अजून एक करते एवढंच. ह्यातला उरला कपडा तर मग पुन्हा इथे जोडून नाही उरला तर हेच राहू. आता काय काढायचं तर आता क्रॉस पट्ट्या नाहीत ना ह्याच्यामध्ये पेपरच्या. पेपरमध्ये आहेच ना क्रॉस पट्ट्या. कुठं आहे ही जी क्रॉस पट्टी आहे ना ती आपण पेपरची काढलेली असते. तर आता एवढा पेपर जर घेतलं इकडं खालचं एवढ्या शिवण्यामध्ये वरचं एवढ्या शिवण्यामध्ये जातं गेलं तर मधली क्रॉस पट्टी एवढीच राहते. त्याच्यामुळे शिवण्यासाठी अर्धा इंच जास्त घ्यायची क्रॉस पट्टी. आता हे अर्धा इंच क्रॉस पट्टी जास्त घेतली आपण म्हणजे लक्षात आलं ना तुमच्या. खालून एवढं शिवण्यात जाणार आहे आपलं आणि वरून एवढं शिवण्यात जाणार आहे. आणि शिवून 2.5 इंच तरी क्रॉस पट्टी असावी म्हणजे टेन्शन नाही शिवताना. नाहीतर मग पाठीमागला भाग जास्त पुढचा भाग कमी राहिला हा तर इथं आपल्याला फिटिंग करायला अडचण जाते. त्यामुळे अर्धा इंच क्रॉस पट्टी जास्त घ्यायची पेपरपेक्षा. जरा कपडा आणि ही क्रॉस पट्टी जर लावली अशी तर आपण काय करतो पुढचं मोजून घेत नाही. बरोबर आहे म्हणून डायरेक्ट हिथूनच शिवतो. ही पुढची क्रॉस पट्टी जास्त होते. मग ही जर क्रॉस पट्टी लावली अशी समजा ही अशी लावली ही लावली आता क्रॉस पट्टी तर ही क्रॉस पट्टी लावल्यावर कधी पण पाठीचा भाग आधी मोजून घ्यायचा. मग कुठवर येते बघायचं. आणि खाली समजा एवढं एखाद्या वेळेस माझ्याकडून काय होतं 2-2 बोटाचा कपडा उरते खाली मग डायरेक्ट इथूनच शिवायचं पाहिजे. असं करायचं. एखाद्या वेळेस क्रॉसपट्टी जास्त निघते म्हणजे मला काय वाटतंय जास्त निघलेलं बरं. कमी पडल्यावर पुन्हा काहीच करता येत नाही. हां जास्त झालं तर आपल्याला कमी करता येतं पण कमी पडल्यावर जास्त काढायचं. आणि ही वरची आधी शिवून घ्यायची. वरची शिवली ना मग पाठीचा भागाला जोडून बघायचा. आता हे आपण कसं जोडलंय असं जोडून बघायचा. आणि ही एवढं जास्त आहे तर हिथून शिलाई घ्यायची आपली अलग लक्षात. हिथून शिलाई घ्यायची म्हणजे बरोबर बसते. ही लई वेळेस कन्फ्युजन होते लवकर लक्षात येत नाही ब्लाऊजचे. 1 2 3 4 आता बाह्या काढल्या क्रॉसपट्ट्या 2 काढल्या 4 क्रॉसपट्ट्या लागत होत्या तर 2 काढल्या. असं 2 क्रॉसपट्ट्या लागतात तर तो काय ह्यात निघत नाहीत दुसऱ्या कपड्यात काढावे लागतात. आता आपल्याला पाठीचा गळा काढायचा आहे मेन. हा कपडा दुहेरी केला मी उरलेला. ह्याच्यात एवढी ऍडजस्टमेंट करावी लागते. एवढे तुकडे टाकले जोडावे लागतात. नवीन काहीच लक्षात येत नाही. एकदा शिवत गेलं ना थोडं की मग लक्षात येतं एक 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 की कुठं काय केलंय काय नाही. आता हे पहिल्यांदा नाही लक्षात येत एवढं पण होईल हळूहळू. कारण आता काय म्हणते त्याला तूप खाल्ले की रूप येत नाही तसं असतं हे शिकलं लगे नाही लक्षात. आता हितवरच आलंय. आता इथून पुढे दुसरे तुकडे जोडायला लागतात. इथून पुढे तुकडे जोडायला लागतात. हो हे असं असतं कारण डिझाईनच्या गळ्याला गोट येत नाही. आता गोट बी यायला काय येईल बी पण तुम्ही नवीन आहेत अजून तुम्हाला गोट जमणार नाही. त्याच्यामुळे हीच पद्धत चालली. हां दुसरा जर कपडा असला तर असं दुहेरी टाकायचा मोठा लेट कपडा आणि त्याच्यावर गळा काढून घ्यायचा. असं तुम्हाला हे तुकडे टाकून जोडायला नको वाटत. गळा काढलाय मी
तर त्या ब्लाऊजमध्ये कपडे तुकडे जोडावे लागत होते, ते काय त्याच्या लक्षात येत नव्हतं. त्याच्यामुळे दुसरा ब्लाऊज पीस हलका कट केलाय. क्रॉस पट्ट्या पण काढायच्या होत्या आणि गळ्याची पट्टी पण काढायची होती. तर आता ही गळा कसा काढायचा हेच मेन लक्षात येत नव्हतं, कसा गळा काढायचा. तर आता बघा दोरी टाकलाय कपड्याने. आता याला तुकडे टाकले काही जोडायची गरज नाही. आता ठेव की तुमचा गळा टाकला असा खाली 1 इंच सोडायचं, नाहीतर मग काय डायरेक्ट इथून घ्यायचं आणि मग खाली कपडा राखत नाही. खाली 1 इंच सोडायचं. खाली म्हणजे कुठं? ही खाली हा इथून घ्यायचं असं म्हणा. खाली 1 इंच सोडायचं. मी तुम्हाला काय म्हणलं, कपडा थोडा जास्त घेतला तर चालतंय, पण शिवताना ऍडजस्ट करता यावं लागतंय. शिवताना कटाकटी जर घेतलं तर नवीन माणसाला कटाकटी घेतल्याला समजत नाही. लय म्हणजे कसं होतं, एखाद्या वेळेस शिवण्यात कमी येतंय, एखाद्या वेळेस जास्त येतंय. शिवण्यामध्ये कमी आलं तर मग चालतंय, पण जास्त आल्याच्या नंतर मग पुन्हा कपडा कमी पडतो ना. पुढे पट्टी किती 1 इंचाची? 1 इंच असा जास्त कमी घेतली चालतंय. त्याकडे ह्याला पुन्हा फोल्ड करावं लागतं ना, गोट मारावं लागतं याला. अस्तर त्याला एवढं करायची कुठं ना गरज नाही. ही साधा आहे म्हणून एवढं करावं लागेल. अस्तर त्याला डायरेक्ट फोल्ड करावं लागतं. एवढा कुठं नाही. आता ह्याला कुठं म्हणता येणार नाही, कारण ही पण आता आपल्या फायद्याचीच आहे. साध्या ब्लाऊजला बऱ्याच जणांना सांगतात मला डिझाईनचा गळा काढा, असा काढा, तसा काढा. मग ती बोट मारला तर चालतो, पण अजून तुम्ही नवीन आहेत. आता नवीनला कसा डायरेक्ट बोट येणार पान गळायला. बघा हे असं आधी इकडून गोट मारून घ्यायचं. हे असं गोट मारलं का की शिवून घ्यायचं आणि आतल्या साईडनं फोल्ड करायचं. आलं का लक्षात? आता ही 1 इंचाची पट्टी क्रॉस पट्टी ही पुढच्या गळ्यासाठी. आता आपण मगाशी जी पट्टी काढली ती बॅक साईडच्या गळ्याची काढली, आणि आता ही जी पट्ट्या आहेत फाकणाऱ्या फ्रंट साईडच्या बोटाच्या 2 पट्ट्या काढल्या. झालं ना? आता काय राहिलं? पट्ट्याच्या पट्ट्या निघाल्या, क्रॉस पट्ट्या निघाल्या, सगळं झालं. ठेवा बाजून. आता तर असं आमचा ब्लाऊज आज पूर्ण झाले. किती दिवसातून चालू होतं ब्लाऊज कट करायचे आहे, ब्लाऊज कट करायचे. आज समोरासमोर दाखवले तरी लवकर डोक्यात बसत नाही. आता जेव्हा ही ब्लाऊज शिवल ना तर तेव्हा लक्षात येईल, तेव्हा काय लक्षात येणार नाही. तसं तर यांना 34चा ब्लाऊज येत आहे, बरोबर आहे ना? 34चा ब्लाऊज येते तुम्हाला, पण मी 40चा ब्लाऊज घेतोय, कारण मध्ये जर जास्त फिटिंग असली ना तर तब्येत कधी कमी होईल आणि कधी मोठी होईल काहीच सांगता येत नाही. फिटिंग मध्ये असलेली बरं, त्याच्यामुळे मी 2-2 इंचाची फिटिंग जास्त ठेवले, म्हणून 40चा ब्लाऊज माप काढून दिले. आता मी पेपर ऑलरेडी कट केलेला होता. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ कसा वाटला. चला बाय. श्री स्वामी समर्थ.